छत्रपती शिवाजी महाराज की जय। आम्ही भोकरदन तालुका या ठिकाणून 17 फौजी अंतरवली सराटी या ठिकाणी जात आहोत। आम्ही आजपर्यंत देशासाठी लढलो। आज आम्ही आमच्या जातीसाठी मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी या ठिकाणी 25,000 स्वयंसेवक तथा 100 फौजी त्या ठिकाणी बंदोबस्तची आम्ही सर्व तयारी करत आहोत। आम्ही पुढे जात आहे। आपण सर्व मराठा उद्या सकाळी अंतरवली सराटी या ठिकाणी यावं असं आम्ही आवाहन करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज। हे सर्व फौजी हे अंतरवली सराटीमध्ये दाखल होणार आहेत। तसेच 15,000 स्वयंसेवक देखील अंतरवली सराटीमध्ये दाखल होणार आहेत। त्यांचे असे म्हणणे आहे की आजपर्यंत आपण देशासाठी लढलो, आज आपल्या दादांसाठी लढूया, आपल्या जातीसाठी लढूया असं म्हणत ते सर्व मराठा बांधवांना विनंती करत आहे की तुम्ही देखील अंतरवली सराटीमध्ये या, आपल्या मनोज दादाची सेवा करण्यासाठी या। हा तो देव माणूस आपल्यासाठी उपोषण करून कितीतरी दिवस उपाशी राहत आहे। तुम्ही एक दिवस देखील अन्नापासून उपाशी राहू शकत नाही, परंतु तो माणूस आपल्या जातीसाठी एक इंचही मागं हटत नाही। आणि मराठा समाजाला, प्रत्येक मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक इंचही मागं न हटणारा हा माणूस, आज त्याला आपली गरज आहे। त्यासाठी आपण सर्वांनी अंतरवली सराटीमध्ये यावी अशी विनंती त्या सैनिकांनी केली आहे। त्यांची 100 जणांची बटालियन म्हणजे तुकडी एक अंतरवली सराटीमध्ये मनोज दादाचं संरक्षण करण्यासाठी येत आहे आणि तुम्ही देखील या असं त्यांचं आवाहन आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आहेत आणि आपल्याला आवाहन करत आहे की तुम्ही अंतरवली सराटीमध्ये या, आपल्या मनोज दादाची तुम्हाला गरज आहे। हा मराठ्याचा धान्य वाघ एकटाच लढत आहे। सरकार सर्वत्र त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहे, तसेच वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न करत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि या सर्व बातम्या बघून असं वाटतं की मराठा समाज एकीकडे आणि शासन एकीकडे आहे। त्यातच त्यांनी आपापल्या वेगवेगळ्या योजना देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्याची प्रयत्न देखील करत आहे। त्यातच आता वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत। मनोज दादा जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहेत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे वेगवेगळे जण त्यांच्यावर टीका प्रत्युत्तर असे करत आहेत। धन्यवाद मित्रांनो।